असा विचार नरेंद्रच्या मनात आला. त्याच्या मुखातनं शब्द उच्चारले गेले, हे महान मंगले भगवते माते, मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत नरेंद्र मंदिराच्या बाहेर आला. गुरूंजवळ आला. रामकृष्णांनी विचारलं, नरेंद्र काय मागितलंस देवीकडे? तुझ्यासाठी नोकरी मागितलीस का? नरेंद्रने अत्यंत नम्रपणे आपण देवीजवळ काय मागितलं हे सांगितलं. गुरु म्हणतात, नरेंद्रा पुन्हा मंदिरात जा, यावेळी मात्र देवीकडे नोकरीच माग. नरेंद्र पुन्हा आत आला. पुन्हा तीच परिस्थिती. असं 3-4 वेळा झालं, पण नरेंद्र देवीकडे स्वतःसाठी नोकरी मागू शकला नाही. गुरूंनी पुन्हा याला आत पाठवलं. हा पुन्हा मंदिरात आला. पुन्हा याच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ही जगज्जननी आहे, हिला सगळं कळतं. आणि नरेंद्रच्या मनात असे विचार आले कारण तो असामान्य होता. आणि म्हणूनच भौतिक सुखांचा त्याग करून अध्यात्माच्या वाटेने नरेंद्र वैराग्याकडे निघाला. आणि पुढे स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाला. तर विवेकानंदांची गुरुभक्ती, मूर्तीपूजा मान्य नसतानाही गुरु म्हणतात म्हणून त्यांची प्रत्येक आज्ञा पाळणारे, गुरूंची सेवा करणारे, आपल्या माता पित्यांची सेवा करणारे, देश सेवा करणारे स्वामी विवेकानंद खरे भक्त. आणि अशीच भक्ती ईश्वराला आवडते. म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. संत शिरोमणी तुकाराम महाराज की. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण नामस्मरण करूया. नामस्मरण माझ्या सोबत करायचं, जोरात म्हणायचं आणि म्हणताना टाळ्या वाजवायच्या. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जोरात म्हणा. मागचे युवक आवाज नाही येत आहे, जोरात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. स्वामी विवेकानंद की, रामकृष्ण परमहंस महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की.
इसवी सन 1883. पहाटेच्या वेळी वर्तमानपत्र टाकणाऱ्या पोऱ्याने घरोघरी वर्तमानपत्र टाकले. थोडसा याचा आवाज वाढवा. माईक. अर्थात त्या काळात रोज वर्तमानपत्र येत नव्हतं. आठवड्यातनं एकदा वर्तमानपत्र यायचं, मात्र ते आठवडाभर पुरेल इतकं मोठं असायचं आणि लिहिता वाचता येईल अशी लोक त्यावेळी फार कमी. त्यामुळे प्रत्येक गावात काही निवडक घरांमध्ये वर्तमानपत्र यायचं. गावातली इतर मंडळी त्या घरी जमायची आणि त्या घरातली व्यक्ती बाकी लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवायची. अर्थात वाचायचं म्हणजे अगदी पहिल्या पानापासनं, पहिल्या ओळीपासनं शेवटपर्यंत पूर्ण वर्तमानपत्र वाचायचं. नाहीतर आता हातात वर्तमानपत्र आलं, हातात न्यूजपेपर आला म्हणजे लोक शेवटची पानं उघडतात. क्रीडा, मग मधल्या बातम्या, सिनेमे, कोणत्या हिरोनी काय केलं, कोणत्या हिरोईननी काय केलं, कोणता सिनेमा येतोय वगैरे. मग त्या चोरी दरोडे याच्या बातम्या मोठ्या हौशीने वाचतात. आणि मग शेवटी जर इच्छा झाली तर पहिल्या महत्वाच्या राजकीय सामाजिक बातम्या. तेव्हा तसं नव्हतं. तर पहाटेच्या वेळी वर्तमानपत्र आलं. पुण्याजवळच्या चिंचवड गावात वर्तमानपत्र आलं. त्या काळातलं प्रसिद्ध वर्तमानपत्र म्हणजे लोकमान्य टिळकांचं केसरी. चिंचवड गावामध्ये एक कीर्तनकार राहायचे. त्यांचं नाव हरिपंत चाफेकर. कीर्तनकार होते, पौरोहित्य करायचे, भाषेवर त्यांचं प्रभुत्व. त्यांच्याकडे वर्तमानपत्र आलं आणि गावातली इतर मंडळी त्यांच्याकडे जमली. हरदास बुवा, वाचा की काय आलंय वर्तमानपत्रात. आणि हरिपंतांनी वर्तमानपत्र उघडलं. पहिलं पान बघितलं. पाटलांना म्हणतात, पाटील, गावकऱ्यांना सांगा की त्यांनी आपल्या डोक्यावरचं पागोट जरा काढावं. पाटील विचारतात, काय झालं चाफेकर, काही अशुभ घटना आहे का? हो. सगळ्या गावकऱ्यांनी पागोट काढलं आणि आता चाफेकरांनी त्यांना बातमी वाचून दाखवली. ती बातमी वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूची होती. पूर्ण बातमी चाफेकरांनी वाचून दाखवली. त्या बातमीमध्ये इंग्रजांनी फडक्यांचे कसे हाल केले याचं वर्णन होतं. पहिल्या पानावर फडक्यांचं रेखाचित्र काढलं होतं. चाफेकरांनी ते रेखाचित्र गावकऱ्यांना दाखवलं. गावकऱ्यांनी रेखाचित्राचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याला सूतक आहे असं समजून सगळी मंडळी आपापल्या कामाला निघून गेली. लोक निघून गेले आणि लोक निघून गेल्याबरोबर या घरातली 3 मुलं, चाफेकरांची 3 मुलं आपल्या आईकडे हट्ट करायला लागली. आई, वर्तमानपत्र दे. आई म्हणते, मुलांनो, बाबा वाचतायत, त्यांचं वाचणं होऊ द्या, मग घ्या. नाही नाही, आम्हाला माहित नाही, वर्तमानपत्र दे. मुलं हट्ट करतायत. चाफेकरांची 3 मुलं, मोठा दामोदर, मधला बाळकृष्ण आणि लहान वासुदेव. वडिलांचं स्नान झालं. आता वडील पौरोहित्याच्या कामासाठी घराबाहेर जाणार. त्यांनी घराबाहेर पाऊल ठेवल्याबरोबर या मुलांनी वर्तमानपत्र पळवलं. वर्तमानपत्र घेऊन ही मुलं माडीवर आली. मोठ्या दामोदरांनी आपल्या दोन्ही भावांना वर्तमानपत्र वाचून दाखवलं. ती फडक्यांच्या मृत्यूची बातमी वाचून दाखवली. तेव्हा तो बाळकृष्ण आपल्या दादाला म्हणतो, दादा, इंग्रजांनी खूप छळलं रे फडक्यांना. तेव्हा लहाना वासुदेव
आपल्या भावांना म्हणतो, दादा आपण ठोकूया का इंग्रजांना? दामोदर म्हणतो, अरे वासुदेवा, इंग्रजांना ठोकणं म्हणजे शेजारच्या गोठ्यातल्या गाईला 2 फटके मारण्यासारखं सोपं काम नाही. त्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतील. करू की. झालं, या 3 मुलांचं ठरलं. आपण इंग्रजांना धडा शिकवायचा. आपण इंग्रजांच्या विरोधात काहीतरी मोठी कामगिरी करायची यांनी ठरवलं. आणि ही मुलं बोलत असतानाच पायऱ्यांवरून कोणीतरी येण्याचा, पावलांचा आवाज आला. लगेच यांनी वर्तमानपत्राची घडी घातली, उशीखाली वर्तमानपत्र लपवलं. 3 जण दिवाणावर आडवे झाले. घोरणं सुरू. नाटक. आणि आता वडील हरिपंत आले. त्यांनी ते वर्तमानपत्र काढून घेतलं, मुलांकडे बघितलं. म्हणतात, विसरू नका, तुम्ही माझीच मुलं आहात आणि मी तुमचा बाप आहे. हे जे घोरण्याचं नाटक करता आहात ना, मला सगळं कळतंय. इंग्रजांच्या विरोधात जाण्याचं भलतसलत धाडस करू नका. यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले, कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आणि असं म्हणून वडील निघून गेले. मुलं झोपण्याचं नाटक करतच होते. आणि आता महत्वाची गोष्ट ही आहे की 1883 ला या मुलांनी ठरवलंय, आपण इंग्रजांना धडा शिकवायचा. आपण इंग्रजांच्या विरोधात काहीतरी मोठी कामगिरी करायची. आणि या मुलांनी कामगिरी केली आहे 1897 ला. इतकी वर्ष यांनी मनात दृढ निश्चय केला आणि त्या दृढ निश्चयाच्या पूर्ततेसाठी ही मुलं अथक परिश्रम करत राहिली. काय त्यांचा निश्चय होतो. 83 ला निश्चय घेतात, 97 ला त्याची पूर्तता होते. नाहीतर आपण कित्येकदा तावा दृढ निश्चय करतो, पेपरमध्ये, स्पेशली पेपरमध्ये कमी मार्क्स आले की आपला लगेच आपलं रक्त सळसळतं. बस उद्यापासून रोज 8 तास अभ्यास, नेक्स्ट एक्झाम मध्ये इतके मार्क्स आणणारच. मार्क तावात आपण प्रतिज्ञा वगैरे घेतो आणि जास्तीत जास्त 1-2 दिवस ती टिकते. पण त्यांचं तसं नव्हतं. त्या मुलांनी इतकी वर्ष काय केलं. मधला बाळकृष्ण आणि लहान वासुदेव, दोघं घरी थांबणार आणि मोठा दामोदर हा बाहेर जाऊन युवकांना एकत्रित करणार. या मुलांनी एक मोठी संघटना उभारली. जवळजवळ 350 ते 360 मुलं एकत्र झाली. हा युवकांचा समूह दर 3 दिवसांनी एकत्र यायचा. चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी 350 ते 360 मुलं दर 3 दिवसांनी एकत्र यायची. व्यायाम करायची, शस्त्रास्त्र चालवायचा सराव करायची. मात्र त्या काळात असे भारतीय एकत्र आलेत तर अशा संघटनांना दडपण्याचं काम इंग्रज करायचा. आणि म्हणून भेटायला काहीतरी कारण हवं. म्हणून या मुलांनी मारुतीची स्थापना केली, हनुमानाचं मंदिर बांधलं. त्या मारुतीचं नाव गोफण्या मारुती. ज्या मैदानात एकत्र येऊन या मुलांनी गोफण चालवायचा सराव केला. गोफण म्हणजे माहितीये का? हो की नाही? झोपलेत की काय? अरे वा, असं तर नाही की झोपेत ना जागे झाले. हो हो हो, असं तर नाही ना? जेव्हा शेतात पीक येतं तेव्हा त्या पिकावर पाखरं बसून पीक उद्ध्वस्त करतात, तेव्हा त्यांना उडवण्यासाठी शेतकरी उंच मचाणावर उभा राहतो, गोफण फिरवतो. तिथे तो गोटा पडतो, पक्षी उडून जातात. तर असं गोफण चालवून योग्य त्या ठिकाणी निशाणा साधण्याचा सराव या मुलांनी ज्या मैदानात केला तिथे हनुमानाची स्थापना, त्याचं नाव गोफण्या मारुती. अजूनही पुण्यात अशी अनेक हनुमानाची मंदिर आहेत ज्यांची नावं जरा आश्चर्यकारक आहेत.
मिठाईवाले त्यांनी हनुमानाची स्थापना केली जिलब्या मारुती. लोखंड विकणारे त्यांनी हनुमानाची स्थापना केली पत्र्या मारुती. पूर्वीच्या काळात घोडे राहायचे, गवत विकणारे लोक त्यांनी हनुमानाची स्थापना केली गवत्या मारुती. अशी हनुमानाची मंदिरं आजही पुण्यात आहेत. या मुलांनी मंदिर उभारलं, संघटना उभी राहिली आणि आता यांनी ठरवलं आपल्याला इंग्रजांविरोधात काम करायचंय. काय करावं? आपण इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळवू. इंग्रजी सैन्यामध्ये जे आपले भारतीय आहेत त्यांच्या मनात इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करू, त्यांच्या मनात देशभक्ती जागृत करू आणि 1857ला झालं तसं बंड पुन्हा करू, तशी क्रांती पुन्हा घडवून आणू. झालं ठरलं. इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चौकशी करायला दामोदर आणि बाळकृष्ण बाहेर जाणार. लहान वासुदेव घरी आई वडिलांची सेवा करणार आणि यांनी वडिलांना काय खोटं कारण सांगितलं? वडिलांना खरं सांगता कामा नये. वडिलांचा विरोध, त्यांना काय खोटं सांगितलं? हे दोन भाऊ वडिलांजवळ जातात आणि वडिलांना म्हणतात, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे. मोठे भाऊ वडिलांना म्हणतात, बाबा कित्येक वर्ष आम्ही तुमच्या सोबत कीर्तन केली, आता आम्हाला स्वतंत्रपणे जाऊ द्या की. आम्ही स्वतंत्रपणे जाऊ, वेगवेगळ्या गावात कीर्तन करू, आम्हाला जाऊ द्या ना. लहान वासुदेव त्याला माहिती आपले दोन भाऊ कोणत्या कीर्तनाला जाणार. तो वडिलांना म्हणतो, बाबा जाऊ द्या ना. वडील म्हणतात, तू कशाला मध्ये बोलतोस चोपड्या? आम्ही बोलतोय ना, आम्ही ठरवू. दोघं विनंती करताय, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र. बाबा जाऊ द्या ना. आणि वडिलांनी परवानगी दिली. वडिलांची परवानगी मिळाल्यावर ही मुलं निघाली. यांनी काय ठरवलं? आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. सैन्यात शिरुनिया सैन्य फितवूया सार, सैन्यात शिरुनिया सैन्य फितवूया सार. 57 क्रांती पुन्हा पेटवू वार, 57 क्रांती पुन्हा पेटवू वार. तंबोरी करू देहाची चांगली, भंबेरी उडवू शत्रूची चांगली. अंतरी ज्योत प्रीतीची देवली, जयनाद असा अंबरात मिरवून ठेवू. करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा. करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. निघाले. सांगली, इचलकरंजी, सातारा, सोलापूर वेगवेगळ्या ठिकाणी हे दोन भाऊ गेले. अहो आमची 350 मुलं आहेत. सगळ्यांचा युद्ध सराव आहे, सगळ्यांकडे प्रचंड सामर्थ्य आहे, रोजचा व्यायाम आहे. सगळ्यांना तलवारी चालवता येतात, शस्त्रास्त्र चालवता येतात. आम्हाला सैन्यात प्रवेश देता का? पण कुठेही या मुलांना इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. बिचारे दोघा खचले आणि वापस घरी आले. तेव्हा लहान वासुदेव आपल्या दोन भावांना म्हणतो,
दादा, आपण असं करूया का, आपण लोकमान्य टिळकांना जाऊन भेटू. लोकमान्य टिळक नक्कीच आपल्याला मदत करतील. ठरलं, लोकमान्यांना भेटायचं. आता लोकमान्यांना भेटायचं म्हणजे सरळ त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटणं. लोक घाबरायचीत हो, कारण लोकमान्यांचं ते व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरचं ते तेज, त्या वजनदार मिशा, डोक्यावरची ती लाल बुंद पगडी. गर्दीत अशी पगडी दिसली की लोक ओळखायची, टिळक महाराज आलेत आणि त्यांना जायला वाट द्यायची. चेहऱ्यावरचं त्यांचं ते तेज, अंगात तो सदरा, ते धोतर, पायात तो अस्सल पुणेरी जोडा, चालताना कर कर असा वाजणारा, असा काढून समोरच्याला फेकून मारला तर समोरचा तिथे संपलाच पाहिजे असल्या वजनाचा. लोकमान्यांची तल्लख बुद्धिमत्ता. लोकमान्यांना भेटायला 2 उत्सव सोपे, सार्वजनिक गणेश उत्सव नाहीतर शिवजयंती. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. हेतू हाच, भारतीयांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, लोकांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण करता यावं.